नमस्कार. आजचा ह्या अकोले नगरपंचायतच्या सभागृहामध्ये आपल्या सर्वांचं आराध्य असे अगस्ती महाराज त्यांच्या या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या या अकोले नगरीमध्ये या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी गेली आपण बघतोय महिनाभर 2 महिने झाले ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडींचा सारासार म्हणजे आज मी या खुर्चीवर इथे मला तुम्ही सगळ्या नागरिकांनी आणि विशेषतः माझ्या सभागृहातील 17 पैकी 11 सदस्यांनी एकमताने बसवलं. खरं तर अकोले नगरपंचायतची अवस्था ही क वर्गमध्ये मोडणारी आमची अकोले नगरपंचायत आहे. आता नाविन्याने सुरू झालेले 2014-15मध्ये सुरू झालेला आमचा हा कार्यकाळ आणि त्याची ही आमची दुसरी इनिंग सेकंड टर्म आहे. त्यामध्ये काम करताना आपण नेहमीच बघतो राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुणाचं तरी वरद घेऊन प्रत्येक माणूस इथे निवडून येतो. आता इथे ज्यावेळी मी आज या पदावर विराजमान होते त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे 8 सदस्य, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजितदादा गटाचे आहेत असे 2 सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनाच म्हणावं, शिंदेसाहेब, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे एवढा एकच शब्द आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. त्यांचे 2 सदस्य अशा एकूण 11 सदस्यांनी 12 जण आम्ही सोबत होतो. त्यातला एक जण त्याच्या कुठल्या अडचणीं कारणाने तो माझ्यासोबत राहिला नाही. ठीक आहे, हरकत नाही. माझ्या अकोल्याचा तो नागरिक पण आहे आणि नगरसेवक आहे, त्यामुळे तोही माझाच आहे. आणि जे माझ्यासोबत नाही आहे तेही ते निवडून आलेले आहे तेही माझे सहकारीच आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठला आकस किंवा काही माझ्या मनामध्ये बिलकुल नाही आहे. परंतु मनकर काकांनी ज्या पद्धतीने सांगितलं असेल, प्रमोद भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं असेल किंवा प्रशासनाने ज्या पद्धतीने ते कार्यकाळात काम चालवलेलं आहे, या सगळ्यांची एक सारासार विचार करता या खुर्चीवर बसताना आनंद कमी आणि जबाबदारी जास्त. कारण वेळ थोडा आहे ज्या भांडणासाठी एवढं आत्तापर्यंत आपण इथं आलो आहे. माझ्या भारतीय जनता पार्टीचे माझे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा विखे कुटुंब सर्वच माझ्या कायम सोबत आहे. माझ्या कुटुंबाचं एक अग्रगण्य आमच्यावर आशीर्वाद असलेलं किंवा आमच्यासोबत असलेलं, आमच्या हितात सुखात दुःखात कायम ते कुटुंब आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद असेल. इथे आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांचं कामही चांगलं आहे. त्यांना हे बघा, राजकारण काम करत असताना ज्या कामाला महत्त्व असतं माणसाला, आणि भारतीय जनता पार्टी सांगतानाच मी सगळ्या नागरिकांना एवढं सांगेल का भारतीय जनता पार्टीचं ब्रीदच असं आहे. मी जर भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करते ना, तर पहिला राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग नंतर आपण स्वतः, हे ब्रीद घेऊनच भारतीय जनता पार्टीचा कार्य करतो. परंतु इथे ज्या दिवशी घोषणा झाल्या त्या घोषणाच माझ्यासाठी होत्या. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, ह्या घोषणा माझ्याचसाठी दिलेल्या गेलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की मी 3 वर्ष कुठल्याही पदावर नव्हते, नगरसेवकमधून काम करत होते, परंतु भारतीय जनता पार्टीचं काम माझ्याकडनं थांबलेलं नव्हतं. त्यामुळे मला बंडखोर म्हणणं, मला पदावरून काढून टाकणं किंवा आम्ही गद्दार आहोत अशी भाषाशैली वापरणं खरं तर हे संयुक्तिक ठरणार नाही. जो पक्षाला वाढीसाठी काम करतो तो पक्षाचा कार्यकर्ता असतो, पक्षाचा नेतृत्व करणारा असतो. त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीतून काढायचं काम जर कोणी करेल तर RSSचे मोहन भागवत जे भारतीय जनता पार्टी सांभाळतात, मी त्यांच्याकडे जाऊन विचारणार आहे की आम्हाला तुम्ही गद्दार समजता का? जे की आम्ही सगळेही या पक्षात निवडून आलो होतो. आम्ही जनतेचा प्रश्न काकांनी सांगितल्याप्रमाणे पाणी, रस्ते, गटार, स्वच्छता, ह्या 4च गोष्टी आमच्या नागरिकांना अपेक्षित आहे आणि आम्ही त्याच द्यायला सक्षम नाही आहोत. खरं तर मला खंत वाटते की गेली 4 वर्ष इथं आम्ही सत्ताधारी नगरपंचायतचे नगरसेवक असून आम्हाला आमच्या वार्डांमध्ये कामं करता आली नाही. आणि आता पण 8-7 महिने आहेत. 7 महिन्यामध्ये किती मोठं हे आता आम्हाला दिव्य पार पाडायचं आहे. आमचे परशुराम दादा असतील, नवनाथ भाऊ असतील, हे आमच्याबरोबर वरिष्ठ आहेत माझ्याबरोबर काम करताना. मौसीन असेल, मौसीनला किती कशा पद्धतीने त्रास झाला आहे, सागरला कशा पद्धतीने त्रास झाला आहे, मी यावर भाष्य करणार नाही. आता ही वेळही नाही भाष्य करण्याची. काकांनी सांगितल्याप्रमाणे 7 महिन्यामध्ये इथे आम्हाला ह्या अकोले शहराच्या नागरिकांना सामोरं जायचं आहे. आता एक तर आहे की आम्हाला कुठल्या नेत्याला सामोरं नाही जायचं आहे, आम्हाला सामोरं जायचं आहे तर नागरिकांना सामोरं जायचं आहे. आणि नागरिकांच्या
प्रश्नाला प्रामुख्याने लक्ष देणं. कारण ज्या जिद्दीने आम्ही इथे येऊन बसलो आहे त्या जिद्दीने शहराच्या कामांचा पदभार आणि शहराच्या कामांना विकासाच्या दृष्टीने पुढे नेऊन सोनाली नाईकवाडी या एकटी या पदावर बसलेली नाही. मी सगळ्यांनाच विनंती करेल, माझ्याबरोबर असलेल्या 11 जणांना आणि माझ्याबरोबर नसलेल्या 5 जणांना 6 जणांना देखील हीच विनंती करेल की प्रत्येकाच्या प्रभागात काम होणं गरजेचं आहे. आमचा 15 नंबर प्रभाग असा आहे की तिथं आमचं पंचवार्षिकमध्ये एकही काम झालेलं नाही. तिथला नगरसेवक आम्हाला म्हणतो की चालू असलेला कारभार हा एकदम सक्षम आहे, किती खंत आहे की ज्या प्रभागामध्ये मुरुम टाकण्याची सुद्धा परिस्थिती ह्या प्रभागात घडलेली नाही. तो नगरसेवक जर आम्हाला असं म्हणत असेल की नाही हा झालेला कारभार फक्त सक्षम आहे का, तर फक्त ठेकेदारी तत्त्वावर चालवण्यासाठी जर कारभार सक्षम असेल तर काका 100% तोंडात साखर ठेवील आणि डोक्यावर बर्फ ठेवील आणि 1 2 3 नाही 200पर्यंत मोजील, पण ठेकेदारी तत्त्वावर राजकारण करणार नाही. एवढंच फक्त आजच्या दिनी मी सांगेल. नागरिकांचा माझ्यावर असलेलं प्रेम आणि विश्वास, मला आज खरा आनंद वाटतो की मनकर काका हे माझे कौटुंबिक आहेत, सुशांत काका माझे कौटुंबिक आहेत, माझे फक्त नगरसेवक आणि माझ्या अकोल्यातला नागरिक मला बसवायला या खुर्चीवर आला. माझ्यासाठी ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण की नेत्यांनी पदावर बसवणं आणि नागरिकांनी पदावर बसवणं यात फार मोठा. सोनाली ताई तू मागे बढ़ो, सोनाली ताई तू मागे बढ़ो. मला भावनिक व्हायचं नाही आहे आणि माझी प्रशासनालाही ही मागणी राहील की मी याआधीही इथे प्रशासनाबरोबर काम केलेलं आहे. यापुढे प्रशासनाच्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्या कृपया येऊ नयेत. कुठलंही तुम्ही इथं जे राजकीय समीकरणं घडवतात ते करू नयेत. वेळ थोडा आहे. आपण ही इतकी न्यायव्यवस्था आहे ही सार्वजनिक, तुम्हाला सांगते. स्थानिक स्वराज्य संस्थेतलं एवढं मोठं इथं आज हे सभागृह आहे आणि इथं शहराच्या नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या इथल्या ह्या सभागृहाविषयीचे वक्तव्य हे मोडून काढण्याचं काम आपल्या सगळ्यांवर आलेलं आहे. नगरपंचायत ही कसं कार्यभार करते हे एकजुटीनं करून दाखवायचं आहे. तर माझी प्रशासनाला एवढीच सांगण्यात राहील की सहकार्य करा. त्या सहकार्यामधून हे अकोला घडवायचं आहे. जितकी नगरसेवकांची जबाबदारी आहे तितकीच सहकार्य करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. CO मॅडम अतिशय चपळपणे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात. प्रशासनही त्यांच्याबरोबर आहे. आमची सगळी टीमही त्यांच्याबरोबर राहील. मी माझे 5-6 नगरसेवक आहेत त्यांनाही विनंती करेल की कामं होत असताना कामांबरोबर सोबत राहा. आपण काय भारत पाकिस्तान युद्ध लढत नाही. त्यामुळे शहराचा विकास एवढंच मागणी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आत्ताच्या घडीला. तर मला तुम्ही या खुर्चीवर बसवलं आहे खरं, पण येणारे 7 महिने हे माझ्यासाठी खूप आव्हानाचे आहे. मला या खुर्चीवर बसवताना ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या ऋणात आहे. विशेषतः माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या जिल्ह्यातीलच नव्हे तर आमच्या चित्राताई वाघ देखील वाट बघताय की तू कधी या खुर्चीवर बसवती. 3दा मला त्यांनी प्रश्न विचारला, सोनाली तू पदभार घेतला की नाही. पालकमंत्री महोदय असतील, शिवसेनेचे शिंदे गटाचे असतील किंवा आमचे मच्छिंद्रदादा धुमाळ असतील, या सगळ्यांनी मला जे सहकार्य केले. माझे वडील आजारी होते. शिवाजीराजे धुमाळ ह्या ज्या दिवशी 4 दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या, कदाचित शिवाजी धुमाळ जर खाली बसलेले असते तर ह्या घटना घडत नव्हत्या. इतका सुज्ञ अकोले शहरातला नागरिक आहे मलाही खात्री आहे. परंतु माझ्या वडिलांच्या आजारपणाचा फायदा ज्या लोकांनी घेतला आहे त्या लोकांना माझी एवढीच सांगणे का ह्याच शिवाजीराजे धुमाळांनी तुमच्यासाठी काय केलं आणि कसं तुमच्यासाठी लढलेत. सगळ्या जनतेला अंगावर घेणारे शिवाजीराजे धुमाळ होते आणि ते आजारी असताना तुम्ही त्यांच्या मुलीला जो त्रास दिला आहे तो खरं तर मला अपेक्षित नव्हता. परंतु माझे सगळे नगरसेवक जे माझ्यासोबत राहिले मी त्यांचे अतिशय मनापासून धन्यवाद मानते की मी इथपर्यंत आले आणि हे सोबत आहेत. मी फक्त या 7 महिन्यासाठीच नाही तर हा सगळा परिवार हा माझ्या आयुष्यभर कायम सोबत राहील एवढी मी खात्री माझ्या कुटुंबाच्या वतीने मी सगळ्या नगरसेवकांना सगळ्या शहराला देते. माझ्याकडनं जर काही चुकलं तर लहान समजून सगळ्या नागरिकांनी शहराने मला पदरात घ्यावं एवढीच आज विनंती करते. काम करणं सोपं नाही आहे, आव्हानं आहेत. त्या आव्हानाला तुम्ही सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे एवढीच माझी मागणी आहे. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.